नमस्कार. आपकी अदालतमध्ये तुमचं स्वागत आहे. आपकी अदालतमध्ये आम्ही अशा लोकांना सादर करतो जे मोठ्या खुर्चीवर बसलेले असतात, ज्यांच्या हातात ताकद असते, जे मोठमोठे निर्णय घेतात. परंतु काही लोक असे सुद्धा असतात जे साधेभोळे असतात, ज्यांच्यावर लोकांचं प्रेम असतं, माया असते आणि कधी कधी जनता अशा लोकांवर सुद्धा आरोप लावत असते, त्यांना प्रश्न विचारायचे असतात. सादर आहे आजचा खटला एका अशाच व्यक्तिमत्वावर. केंद्रीय क्रीडा आणि युवा प्रकरणाचे मंत्री सुनील दत्त आपकी अदालत मध्ये हजर व्हा. मी ते हो, बसू बसा, का? तुम्ही तिथेच बसायचंय. आपकी अदालतमध्ये आजचा खटला सुरू करण्यापूर्वी आजचे जज YC हालन यांची परवानगी घेऊयात आजची कारवाई सुरू करण्यासाठी. अदालतची कारवाई सुरू करण्यात यावी. आपकी अदालत मध्ये सुनील दत्त यांच्यावर आरोप आहे की राजकारणाच्या नादापायी यांनी सिनेमे सोडले. दत्त साहेब, हा आरोप इलॅबोरेट करणार त्यापूर्वी थोडं फ्लॅशबॅक मध्ये जाणार आहे मी. हो, हा. पार्टिशनच्या वेळी बलराज दत्त नावाचा एक मुलगा मुंबईला आला होता जय हिंद कॉलेजमध्ये आणि पहिली नोकरी त्याने केली बस डेपोमध्ये. तो काळ तर माणूस विसरू शकत नव्हता ना. मी कॉलेजला जायचो 10 वाजल्यानंतर. मी जायचो लायब्ररीमध्ये, कारण कुठे जागा नव्हती अभ्यासासाठी. तर एशियाटिक लायब्ररीमध्ये जाऊन मी अभ्यास करायचो. आणि 2 वाजल्यापासून माझी ड्युटी असायची. 2 वाजल्यापासून रात्री 10:30-11 वाजेपर्यंत बस डेपोमध्ये. ज्या बसेस यायच्या डेपोमध्ये, तेव्हा कुठली तरी घंटी तुटलेली असायची, त्याचा रेकॉर्ड ठेवणं. डिझेल किती गेलंय त्याच्यामध्ये त्याचा रेकॉर्ड. मडगाठ तुटलं असेल, ड्रायव्हर सांगायचा त्याचा रेकॉर्ड ठेवणं. पगार किती मिळायचा तुम्हाला? ₹100. ₹100 महिना. बस डेपोची नोकरी करता करता रेडिओचे अनाउन्सर कसे बनलात? मला ती आवड होती काही नाटक वगैरे बघण्याची आणि कॉलेजमध्ये नाटक वगैरे करण्याची. तर एक डान्स बॅले होता ज्याची कॉमेंट्री माझ्या प्रोफेसरने सांगितलं होतं की करण्यासाठी. तर तिथे काही ॲडव्हर्टायझिंग कंपनीचे काही बसेस आल्या होत्या. तर त्यांनी माझा आवाज ऐकला त्यामध्ये कॉमेंट्री देताना, तर त्यांना माझा आवाज आवडला. तर त्या काळामध्ये ते कुठलातरी प्रोग्राम बनवत होते. इंटू फिल्मी सितार यांचे इंटरव्ह्यू. मी खूप लोकांचे इंटरव्ह्यू घेतले होते, मोठमोठ्या स्टार्सचे. दिलीप साहेबांचा, देवानंदचा आणि त्या काळामध्ये सुरैयाजींचा इंटरव्ह्यू केला. खूप साऱ्या स्टारचा इंटरव्ह्यू केला. आणि एक दिवस आणि मग मी आणखीन एक प्रोग्राम सुरू केला, फिल्मी खबरे. तर माझा विचार आहे की जसे तुम्ही पायोनियर आहात यामध्ये आपकी अदालतचे, तर फिल्मी खबरेचा पायोनियर मी आहे. अच्छा. कारण मी आयडिया दिली ॲडव्हर्टायझिंग कंपनीला की फिल्मी खबरे जे आहे, हे खूप आवडेल लोकांना. त्यांना सांगितलं पाहिजे की स्टुडिओचा ॲटमॉस्फिअर काय असतं, लाईट कुठून येते आणि तो डायरेक्टर काय ऑर्डर करतो जेव्हा कॅमेरा चालत असतो आणि त्याच्यानंतर डायलॉग काय होतात. हे सांगा की हा जो बलराज दत्त आहे तो सुनील दत्त कधी बनला? दिलीप कुमार साहेबांचा एक सिनेमा बनत होता आणि रमेश सहगलजी ज्यांनी खूप मोठा सिनेमा बनवला होता एकेकाळी, शहीद, ज्याचं गाणं त्या काळामध्ये खूप पॉप्युलर झालं माझ्या मते इथे. प्रौढ लोक बसले, त्यांना आठवत असेल की वतन के राह पे वतन के नौजवान शहीद हो. तर ते गाणं खूप पॉप्युलर होतं. तर मी त्या काळामध्ये दिलीप साहेबांचा इंटरव्ह्यू घेत होतो. तर जेव्हा मी स्टुडिओत गेलो तेव्हा मला सागर साहेब म्हणाले की "अरे, तू स्वतः हिरो का नाही बनत? हे का असं पळत असतोस इंटरव्ह्यू घेण्यासाठी?" तर मी म्हणालो, "जर तुम्ही मला हिरो बनवलं तर मी नक्कीच बनेल. मला छोटा-मोठा रोल नाही करायचा." तर ते म्हणाले, "ठीक आहे, तुझी टेस्ट घेऊया." तर त्यांनी माझी टेस्ट घेतली. तर टेस्ट घेतली, त्यांनी मला दिलीप साहेबांचे कपडे दिले, पॅन्ट दिली घाल म्हणून आणि कोट दिला. तर दिलीप साहेबांपेक्षा मी थोडा उंच आहे. तर तिथे माझे गुडघ्यापर्यंत पॅन्ट येत होती. आणि जस्ट स्लीव्ह आहेत इथपर्यंत येत होत्या. आणि जेव्हा मी आलो, जसं तुम्ही मला बोलावलं, तर मला असं इथे येऊन डायलॉग बोलायचे होते. तर डायलॉग तर मला आठवत होते. परंतु मला असं वाटलं की मी कुठेतरी गुहेमध्ये एखाद्या घुसलोय. सगळीकडे अंधार होता आणि मी डायलॉग पटपट बोलून निघून गेलो तिकडनं. तर दॅट वॉज 1995 आणि तेव्हापासून गाडी चालू आहे हळू-हळू. हळूहळू नाही, खूप वेगात चालली तुमची गाडी. पण खरा गाडीने वेग पकडला मदर इंडियापासून. हो, बरोबर. तो रोल कसा मिळाला होता तुम्हाला? त्या रोलचा सुद्धा खूप विचित्र किस्सा आहे की त्याच्या आधी माझे 1-2 सिनेमे भरपूर हिट झाले होते. ते एक ही रास्ता है,
बी आर चोपडा साहेबांचा मी त्यामध्ये काम केलं होतं. मी होतो, अशोक कुमारजी होते आणि मीना कुमारी. तर तो सिनेमा सिल्वर जुबली होता, एक ही रास्ता. आणि साधना मी करत होतो चोपडा साहेबांचा. तो सुद्धा सिल्वर जुबली होता. तर माझं दुसरं शूटिंग चालू होतं. तर एक दिवस मेसेज आला. मुक्री माझा खूप चांगला मित्र होता. तो हा, ते कॉमेडियन. कॉमेडियन हो, होते हो. ते. तो मला म्हणाला, "यार तुझी आठवण काढतायत मेहमूद साहेब." तर मी म्हणालो, "यार त्यांनी तर हिरो निवडला आहे त्यांचा या रोलसाठी." तर म्हणाला, "नाही, नाही तू भेट ना त्यांना." तर मी गेलो मेहमूद साहेबांना भेटायला. तर ते म्हणाले, "तुला तो रोल देतो मी रामूचा, जो मोठा भाऊ आहे." तर मी म्हणालो, "मेहमूद साहेब खूप मोठे फिल्ममेकर होते मोठे, खूप मोठे डायरेक्टर सगळे." तर मी म्हणालो, "मेहमूद साहेब तुम्ही मला एक्स्ट्राचा रोलसुद्धा द्याल कारण तुमचं इतकं मोठं नाव आहे. तर तुम्ही जो कुठला रोल द्याल तो मी करेन." तर ते खूप आनंदी झाले. एक दिवस ते बसल्या-बसल्या मला बघत होते, तर मला कळलं की काहीतरी बघतायत ते. मला म्हणाले, "यार मी विचार करतोय की तुला बिरजूचा रोल द्यावा." मग मी म्हणालो, की "तो बिरजूचा रोल तर एक इम्पोर्टंट रोल होता त्यामध्ये तर." मग मी म्हणालो, "जशी तुमची मर्जी." म्हणाले ते, की "तुझे केस थोडे मोठे आहेत. मग तू असा वाटणार नाही गावचा." तर मी पळत-पळत गेलो आणि तिथे एक बार्बर होता. न्हावी तो माझे केस फुकटात कापायचा. शेव वगैरे करून द्यायचा सगळं. मग मग मी त्याला टॅक्सीमध्ये बसवलं, म्हणालो, "चल माझ्याबरोबर." आणि मी त्याला घेऊन आलो आपल्यासोबत स्टुडिओमध्ये मेहमूद साहेबांच्या. ते तिथे नमाजला बसले होते. नमाज वाचून जेव्हा उठले, तर मी म्हणालो, "मेहमूद साहेब मी न्हाव्याला घेऊन आलोय. केस कसे कापायचे ते तुम्ही सांगा त्यांना." मग ते म्हणाले, "अच्छा ठीक आहे." मग माझे केस वगैरे कापले आणि म्हणाले, "तुझा मेकअप जरा थोडा डार्क असला पाहिजे. तू गावामध्ये गावचा आहेस, शेतामध्ये काम करणारा, उन्हात काम करणारा. तू खूप फेअर दिसतोयस." मग मी वर गेलो मेकअप रूममध्ये आणि म्हणालो, की "ज्या काही काळ्या गोष्टी आहेत गोळा कर." मी त्या सगळ्या गोळ्या केल्या आणि माझ्या तोंडाला लावल्या. तर जेव्हा माणसाचा काळा चेहरा असतो, तेव्हा डोळे खूप मोठे-मोठे वाटतात. ते मला बघून हे असे बघत होते. म्हणाले, "यार तू खरंच वाटतोयस बिरजू. मी तुला बिरजूचा रोल देतो." तर असा बिरजूचा रोल मिळाला मला बघा. त्याच्यानंतर सीरीज तुमची एकानंतर एक हिट सिनेमे सुजाता, साधना, हो, बरोबर. मुझे जीने दो. खूप मोठी हो. यादी आहे अशा हं. सिनेमांची. हे मदर इंडियाच्या रिलीजनंतर तर सगळ्या देशामध्ये असं झालं, की माझ्यापेक्षा जास्त टफ माणूस कोणीच नाही. हं, हं. तर मला मग असे रोल मिळायला लागले, की जसे गावचा लाठीबाज म्हणजे अच्छा शहरातील गुंड. तर मी म्हणालो, "यार मी तर गुंडच बनून जाईन, लाठीबाज बनून जाईन." मी काही असं नाही विचार केला, की मी चला या रोलमध्ये मी पॉप्युलर झालोय, तर हे असेच रोल करत राहावे. नाही, आय बिलीव्हड इन एक्सपेरिमेंट. जसा मी यादे बनवला, वन ॲक्टर मूव्ही. सिनेमामध्ये केवळ एकच ॲक्टर फिरतोय. अँड दॅट गॉट मी ग्रँड प्रिक्स फ्रॉम बर्लिन फिल्म फेस्टिव्हल. तर असं करत असायचो. मी नुकसान तर व्हायचं, पैसा नाही मिळवला. पैशाचं नुकसान हो, व्हायचं. हो. खूपच जास्त. रेश्मा शेराचे दाखवत होते, हो. त्यामध्ये तर खूपच जास्त नुकसान झालं. रेश्मा शेराबद्दल आम्ही असं ऐकलंय, की त्यामध्ये अमिताभ बच्चनला तुम्ही मुका बनवला असा विचार करून, की त्यांचा आवाज तुमच्या आवाजापेक्षा चांगला ऐकू येईल म्हणून. त्यावेळी तर अमिताभ बच्चन नव्हता तो. त्यावेळी तो न्यूकमर होता. हो, पण आवाज खूप पॉवरफुल हो. होता. नाही आवाज तर नंतर पॉप्युलर झाला जेव्हा त्याचे सिनेमे पॉप्युलर झाले. कारण तो मुका होता, स्वतःला एक्सप्रेस करू शकत नव्हता. तर त्याला जास्त सिम्पथीज मिळाली. ही सिम्पथीज क्रिएट करण्यासाठी आम्ही तो रोल बनवला होता. परंतु आम्हाला हे माहीत नव्हतं, की जर आम्ही एका चांगल्या कॅरेक्टरच्या हिशोबाने चालत आहोत, गोष्टीमध्ये तर डिफरंट कॅरेक्टर्स असतात. लोक डिफरंट रोल करतात. परंतु या ज्या अफवा असतात त्या कधी-कधी दुरावा निर्माण करतात 2 कलाकारांमध्ये. असं होणं तर चांगलं मग नसतं. निर्माण झाला होता का काही दुरावा? नाही हो, असं अजिबात झालं नाही. दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला, जसा तुम्ही करत आहात. दत्तसाहेब, सिनेमाने तुम्हाला बलराजपासून सुनील दत्त बनवलं. सिनेमाने तुम्हाला रस्त्यावरील दिव्याखालून उचलून बंगल्यामध्ये पोहोचवलं. जनतेने खूप प्रेम दिलं, माया दिली. हं. इतकं सिनेमाने तुम्हाला दिलं, परंतु तुम्ही राजकारणासाठी त्याच सिनेमाला सोडलं, फिल्म्स सोडल्या. मी तर शरणार्थी होऊन आलो होतो. मी तर स्वप्नात सुद्धा विचार करू शकत नव्हतो, की जनता माझ्यावर इतकं प्रेम करेल. कारण जनतेने जर माझे सिनेमे नसते पाहिले, तर मी इतका मोठा कलाकार बनूच शकलो नसतो. ज्याच्यावर जनतेने एक कलाकार म्हणून खूप प्रेम दिलं, हं. तो माणूस आपली कलाकारी सोडून राजकारणामध्ये आपली कलाकारी दाखवायला गेला, तर ही योग्य गोष्ट नाही ना? काय झालं, की मी हा सिनेमा बनवला रॉकी. रॉकी सिनेमा बनवला आणि त्यामध्ये माझ्या मुलाला खूप यश मिळालं.
तर मी विचार केला की एका महिन्यात 2 तलवारी राहू शकणार नाही. संजय दत्त राहील नाही तर मी राहीन. तर मी म्हणालो की मी खूप पाहिलंय, ग्लॅमर पाहिलंय. मी म्हणालो आता याला मैदानात येऊ द्या. राजकारणामध्ये येण्याची काय गरज होती? लोकसभेचं इलेक्शन लढून पार्लमेंटमध्ये पोहोचण्याची ही आवड कुठून आली तुम्हाला? मी हे सुद्धा सांगतो तुम्हाला. इंदिराजींच्या असॅसिनेशन नंतर आय वॉज इन न्यूयॉर्क. मी त्यावेळी न्यूयॉर्कमध्ये होतो. तर जेव्हा मी तिथे कंडोलन्स मीटिंगसाठी आम्ही काउन्सिल जनरलच्या ऑफिसमध्ये गेलो. तर जेव्हा मी बाहेर आलो, तेव्हा मी पाहिलं की खूप सारे सरदार बांधव आपले जे आहेत, ते तिथे नाचत आहेत, डान्स करत आहेत आणि आनंद साजरा करतायत. तेव्हा मला खूप दुःख झालं. जेव्हा मी इथे पोहोचलो दिल्लीमध्ये, तर मी पाहिलं की रस्त्यात ट्रक झालेले आहेत आणि गाड्या जळून पडलेल्या आहेत. मी पाहिलं की सगळी दिल्ली जी आहे ती जळतेय. तेव्हा मला असं समजलं की इथे साऱ्या शिखांना मारलं गेलंय. तर माझ्यासमोर सगळं ते वातावरण पुन्हा आलं, की कसं मी पाहिलं की जसं हिंदुस्थानची विभागणी जेव्हा झाली होती, तेव्हा ती अवस्था होती. तर मी विचार केला हे तर खूप भयानक असेल आपल्या देशासाठी. तर ही गोष्ट माझ्या डोक्यात चालू होती. तर त्याच्या फ्युनरलनंतर मला फोन आला राजीवजींचा, की "तू इलेक्शनसाठी लढशील का? तू इलेक्शन लढशील का?" तर मी म्हणालो की "हो, मी नक्कीच लढेन." कारण माझ्यासमोर हे होतं, की मी माझ्या बाजूने काय योगदान देऊ शकतो, की माझा देश हा एक राहावा. आपण सेक्युलर राहावं. आपण सगळ्या धर्माचे लोक मिळून राहावे. तेव्हाच आपला देश पुढे जाऊ शकतो. दॅट वॉज द रिझन बाय कमिंग टू द पॉलिटिक्स. जनतेमध्ये बरेचसे लोक आहेत ज्यांना तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत. तुमचा प्रश्न? 84 मध्ये जेव्हा दंगली झाल्या होत्या तेव्हा इतके शीख मारले गेले होते. तेव्हा सुद्धा हीच पार्टी होती ह्या पॉवरमध्ये. हाऊ डिड धिस हॅपन? मी काय केलंय ॲज अ मेंबर पार्लमेंट ऑफ द काँग्रेस पार्टी, मी तर फक्त पायी चालत गेलो होतो नाही पंजाबला. दत्तसाहेब, ते म्हणतायत की तुम्ही तीच पार्टी जॉईन केली जिला जबाबदार धरलं होतं त्या पा- राईटसाठी. पार्टीची फिलॉसॉफी इंडिव्हिज्युअलने केली आहे. मी फिलॉसॉफीबद्दल बोलतोय. ती बेसिकली एक सेक्युलर पार्टी आहे आणि हे सगळं माझा त्या सेक्युलरिझमवर विश्वास आहे. माझा गांधी आणि फिलॉसॉफीवर विश्वास आहे आणि म्हणूनच जे काही मी करतोय, मी काही चुकीचं नाही करत आहे. जर त्यात तुम्ही त्यांचे प्रिन्सिपल्स बघाल, तर तुम्ही सुद्धा त्याच प्रकारे बिहेव कराल जसं मी करतोय. माझा आरोप वेगळा आहे दत्तसाहेब. बोला. माझा आरोप आहे की ज्या फिल्म इंडस्ट्रीने हम्म. तुम्हाला इतकं मोठं बनवलं, इतका मान सन्मान दिला, फिल्म इंडस्ट्री इथपर्यंत नाही, पोहोचवलं, फिल्म इंडस्ट्री त्यालाच नाही, लोकांनी, पब्लिकने. पब्लिकने फिल्म सिनेमा बघून इंडस्ट्रीचं नाव होतं. तुम्ही आज सुद्धा जे इथे उभे आहात, इतके पॉप्युलर आहात, इतका मोठा स्टुडिओ बनवलाय, तर हे पब्लिकने जे तुम्हाला हे बघत असतात त्यामुळेच हे तर हे जेव्हा अनेक प्रोग्राम्स येतात, पब्लिकला आवडत नाही, तर प्रोग्राम्स बंद होतात. आणि तुम्ही तर झेंडा काढून आहात माहीत नाही किती वर्षांपासून. तर यू हॅव ऑलरेडी बिटन ऑल द रेकॉर्ड्स ऑफ ऑल द कंपेअर्स ऑफ दिस दॅट टीव्ही नेटवर्क अँड ऑल. परंतु हो की नाही? तुम्ही सुद्धा इतक्या वर्षापासून झेंडा गाडून आहात, तुम्हालाही कोणी बीट करू शकलं नाही. नाही. दत्तसाहेब, फिल्म इंडस्ट्रीच्या लोकांची ही तक्रार आहे की हा. दत्तसाहेबांनी फिल्म इंडस्ट्रीसाठी काही नाही केलं. हे काय, हे बघा, मी 20 वर्षांपासून फिल्मी जगापासून वेगळा झालोय. आजचा प्रॉब्लेम काय आहे, त्यांनी सांगितलं पाहिजे मला, की हे आमचे प्रॉब्लेम्स आहेत, हे प्रॉब्लेम्स आहेत, कसे सॉल्व्ह होऊ शकतात. त्यांनी आम्हाला रस्ता दाखवला पाहिजे, की अशा प्रकारे सॉल्व्ह होऊ परंतु शकतात. दत्तसाहेब, तुम्हाला जेव्हा पंतप्रधानांनी बोलवलं आणि विचारलं की तुम्हाला कोणती मिनिस्ट्री हवी आहे, तर तुम्हाला म्हणायला हवं होतं की मला आयबी मिनिस्ट्री पाहिजे, मी फिल्म इंडस्ट्रीची काहीतरी मदत करू शकेन. नाही, ते तसे तर मी नाही म्हणालो. कारण फिल्म इंडस्ट्रीची मी काय मदत करू शकतो? त्यांच्या गोंधळात तर मी जास्त फसलो असतो तिकडे. मी लढू शकत नव्हतो त्यांच्यासाठी. देन आय हॅव टू टॉक अबाउट द पॉइंट ऑफ माय गव्हर्नमेंट, की गव्हर्नमेंटची इच्छा काय आहे. तर हे तर खूप चांगलं आहे की मी युवा लोकांबरोबर आहे आणि मी आपल्या स्पोर्ट्सच्या बाजूला आहे. 75 वर्षाच्या वयामध्ये युवा मंत्री. हे काय एक्सपोज करताय सगळ्यांच्या समोर मला? काय करताय? हे तर इट्स हिटिंग बिलो द बेल्ट. सो बिलो द बेल्ट हिट करणं योग्य नाहीये. नाही, परंतु हे तर जे पार्लमेंटमध्ये तुमचा जो सगळा छापलेला आहे बायोडेटा, हो. त्यामध्ये तुमचं वय सुद्धा लिहिलेलं आहे. ते तर चुकून लिहिलं असेल त्यांनी. दत्तसाहेब, राजकारणामध्ये येऊन तुम्ही काय केलं याबद्दल बरेचसे आरोप आहेत. सुनील दत्त यांच्यावर जनतेच्या प्रश्नांची यादी खूप लांब आहे. खटला चालूच राहील एका ब्रेकनंतर. आपकी अदालतमध्ये आज पिंजऱ्यामध्ये उपस्थित आहेत फिल्म स्टार आणि राजनेता सुनील दत्त.
आपकी अदालतमध्ये युनियन मिनिस्टर सुनील दत्त यांच्यावर आरोप आहे की हे राजकारणात अयोग्य आहे. दत्त साहेब, लोक म्हणतात की तुम्ही चांगले व्यक्ती आहात, सरळ साधे व्यक्ती आहात, छान व्यक्ती आहात, मग राजकारणामध्ये कसे फसलात? राजकारण तर काही चांगल्या घरच्या लोकांचं काम नाहीये. आरोप तर तसा योग्य आहे, परंतु त्याचं उत्तर द्यावं लागेल का मला? हो, उत्तर तर द्यावंच लागेल ना. अच्छा. मी या उद्देशाने आलो नव्हतो की कुणाची खुर्ची बळकावावी, कुणालाही आई बहिणीवरून शिव्या द्याव्या. मी 5 इलेक्शन जिंकलोय. मी कधीच आपल्या विपक्षाच्या नेत्यांना त्यांची निंदा नाही केली. पण आणि जितके लोक पदयात्रा करतात तेव्हा असं वाटतं की हे पद मिळवण्यासाठी यात्रा करतायत. तुमची पदयात्रा सुद्धा होते आणि पद नाही मिळत. नाही, पदासाठी मी आलो नव्हतो इथे. मी तर या समाजसेवेसाठी आलो होतो. कारण डेमोक्रेसीमध्ये परंतु दत्त साहेब, पद तर मिळालं ना आज. भारत सरकारमध्ये 20 कॅबिनेट मिनिस्टर आहात 20 वर्षानंतर. आणि 20 वर्ष तुम्ही वाट बघितली तरी तुम्ही नाराज नाही झाला. ही नाही, सगळ्यात असं मोठी नाही. गोष्ट आहे की त्या व्यक्तीने राजकारणामध्ये नसलं पाहिजे. नाही, असं थोडीच आहे की तुम्ही म्हणताय की बाबा मला डॉक्टर बनायचं आहे. तुम्ही 10वी नंतर लगेच डॉक्टर बनाल. हे असे डॉक्टर अजिबात यशस्वी होत नाहीत. तर जेव्हा राईट्स झाले मुंबईमध्ये, हो. तुम्ही मेंबर ऑफ पार्लमेंट होतात, तुमच्या पार्टीचं सरकार होतं केंद्रामध्ये सुद्धा, तुमच्या पार्टीचं सरकार होतं स्टेटमध्ये सुद्धा, आणि तुम्ही राजीनामा दिला. हो, दिला होता. का नाही देणार? कारण काही चुकीचं घडलं असेल. मी म्हणालो की 15 दिवस झालेत, इथे राईट्स होत आहेत, कर्फ्यू लागलाय, लोक मरतायत आणि इथे लॉ आणि ऑर्डर नाहीये, तर इलेक्टेड गव्हर्नमेंटचा यूज काय आहे? म्हणून मग मी रिझाईन करून टाकलं. देन 1985 मध्ये हम्म. जेव्हा स्लम डवेलर्सची मागणी उचलली होती आणि सरकार तुमचं म्हणणं ऐकत नव्हतं, तुमचं स्वतःच्या पार्टीचं सरकार होतं, तुम्ही तुमच्याच सरकारच्या विरोधात मोर्चे काढले. काढले होते. का नाही काढणार? जनता तर आम्ही तर म्हणतो ना, जनतेच्या समस्यांना घेऊन चालायचं आहे. डेमोक्रेसीमध्ये जनतेच्या सरकारला घेऊन चालायचं आहे. जर माझं सरकार काही चुकीचं करत असेल तर हे माझ्या बाजूने योग्य नाहीये. म्हणजे मला माहिती आहे की सरकार चुकीचं करतंय, तर मला सांगायला हवं की हे चुकीचं होतंय. जनतेच्या हिताचं नाहीये. कारण प्रत्येक काम जनतेच्या हितासाठी झालं पाहिजे. अशाच लोकांना तर राजकारणामध्ये मिसफिट म्हणतात, जे स्वतःच्याच पार्टीच्या विरोधात बोलायला लागतात. पार्टी तर वेगळी गोष्ट असते. पार्टी जनता पार्टी बनवते. नाही, त्या पार्टीने हो. तुम्हाला MP बनवलं, तिकीट दिलं. नाही, पार्टीने मला तिकीट नक्कीच दिलं. परंतु मला वोट या लोकांनी दिलाय, हे जे बसले तिथे. तर मी जर यांना पाहिलं नाही, यांचे प्रॉब्लेम नाही पाहिले, तर मला काही अधिकार नाहीये ते तिकीट घेण्याचा. मी सांगून टाकेन, मी सांगितलं पाहिजे की हे बघा, जर मी जनतेचे प्रॉब्लेम तुमच्या समोर समस्या समोर घेऊन येणार नाही, तर मला काही अधिकार नाही. तर मला तुम्ही तिकीट देऊ नका. मी तर हेच म्हणेन ना. त्या राजकारणामध्ये तुम्ही चतुर नव्हता, त्याचाच परिणाम झाला की 15 महिने तुमच्या मुलाला जेलमध्ये राहावं लागलं. ठीक आहे. हे तर जे आयुष्यामध्ये मिळतं ते होत असतं. आम्ही सहन केलंय ती गोष्ट. आम्ही त्याची काही दवंडी नाही पेटवली. काही नाही केलं. जे काही दुःख होतं ते आतच ठेवत राहिलो, की हे असं त्यांनी असं काही केलंय, तर मी तर तसं नाही बनू शकत. आम्हाला तर फेस करावेच लागणार. जर मी पार्टिशन ऑफ इंडिया च्या नंतर जर रस्त्यावर झोपून तिथूनही जर वर येऊ शकतो, मग आम्ही हे सुद्धा सहन केलंय की माझा मुलगा 15 महिने 1-1.5 वर्ष तिकडे जेलमध्ये सडत राहिला आणि मी असं सुद्धा म्हणू शकलो असतो की तू माझा मुलगा आहेस, तू फेस कर आयुष्यामध्ये. त्यांनी फेस केलं आणि हे मला या गोष्टीचा आनंद आहे की आज सुद्धा त्याची केस चालू आहे आणि एक एवढ्या टेन्शनमध्ये असताना सुद्धा मग त्याने ती जागा निर्माण केली आहे ॲज अन ॲक्टर. हे तर खूप अवघड असतं की इतकं ओझं तुमच्यावर असेल, इतकं टेन्शन असेल आणि माणूस कॅमेऱ्याच्या समोर येतो आणि एकदम स्वतःला बदलून टाकतो. तुम्ही संजय दत्तला कुठेतरी बाहेर मॉरिशसमध्ये शूटिंग करत होता, तुम्ही इथे बोलावलं होतं. हो, मी बोलवलं होतं नक्कीच इथे. मी म्हणालो तू ये इथे लगेच. तो लगेच आला. जर तो गिल्टी असता तर नसता आला ना. इथे तर लोक वर्षानुवर्ष फिरत असतात, इकडे-तिकडे बाहेर कंट्रीमध्ये फिरतात. मी म्हणालो तू इथे ये. तो लगेच आला. आणि येताच त्याला एअरपोर्टवर अरेस्ट केलं आणि अशा प्रकारे हो. अरेस्ट केलं जसं एखाद्या अतिरेक्याला अरेस्ट करतात. हो, अगदी बरोबर. अगदी असंच केलं. असंच केलं या मग लोकांनी. तुम्हाला नाही वाटलं की तुम्ही चूक केली आता त्याला इथे बोलून? नाही, मी माझी ड्युटी केली. प्रामाणिकपणे. आम्ही सगळे प्रामाणिक आहोत. मी म्हणालो तू इथे निघून ये. तो निघून आला. तो प्रामाणिक आहे, मी प्रामाणिक आहे. आता हे त्यांच्यावर आहे. त्यांनी त्याला कसं वागवलं. तुमचं बरोबर ना? स्वतःच्या पार्टीचं सरकार होतं, तुमच्या पार्टीचे मुख्यमंत्री होते. मी मान्य करतो ही गोष्ट. मी मान्य करतो ही गोष्ट. परंतु तो खूप चांगला शेर आहे ना. कि वो अपनी खूह न बदलेंगे, हम अपनी वजह क्यों बदलें? सुबह सर बन के क्यों पूछें कि हमसे सरगर्म क्यों हैं? तर मी आहे, ते आहेत.
तर आम्ही स्वतःला का बदलू? माझी जी एक पद्धत आहे, जो एक माझा मार्ग आहे, त्या मार्गावरून मी नाही हटणार. ज्या शरद पवारबद्दल तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये असं म्हणालात की त्यांनी आपल्या राजकारणामुळे संजय दत्त बरोबर हे केलं, केस बनवली, जेलमध्ये पाठवलं. त्यांच्याच पार्टीच्या बरोबर मिळून तुमची पार्टी जेव्हा निवडणूक लढते तेव्हा तुम्हाला दुःख नाही होत का? नाही, हे मी कधीच नाही म्हणालो. मी कधीच असं नाही म्हणालो, की शरद पवारमुळे झालंय, हे असं झालंय, तसं झालंय. असं लोक म्हणाले असतील. परंतु माझ्या तोंडातून असे शब्द नाही निघू शकत. कारण मी असा विचारसुद्धा नाही करत. हे सरकार होतं माझं मला माहिती आहे, की मी हे करतोय त्या सरकारला आवडणार सुद्धा नाही. परंतु मी केलं. मी माझा मार्ग का सोडू? परंतु हे मी कधीच असं नाही म्हणालो, की हे हे अमुकने असं केलंय. ज्या कोणी लोकांनी हे असं केलंय, ती त्यांची ड्युटी आहे. मी माझी ड्युटी करतोय एक वडील म्हणून. अच्छा, आता तुम्ही मला हा प्रश्न विचारू शकता, की माझी ड्युटी एक वडील म्हणून योग्य होती की नव्हती? त्याचं उत्तर मी देऊ शकतो तुम्हाला. त्याच्याबद्दल नाही, काय आता तर विचारताय मी तुम्ही? तुम्हाला विचारतोय की ही तुमची ड्युटी ॲज अ पॉलिटिशियन म्हणून योग्य होती की नव्हती? कुठली? कुणी जर पॉलिटिकल लीडर असेल, त्याच्या पार्टीचा चीफ मिनिस्टर असेल, त्याच्या पार्टीचा नेता असेल, त्यांच्या वेळी जर अशी केस झाली तर कमीत कमी आपल्या पार्टीशी तर लढेल ना, कमीत कमी राजीनामा देईल, सोडून देईल. का? कशासाठी? जेव्हा हे सगळं झालं होतं संजूचं, माझ्या मुलाचं, तेव्हा काँग्रेसचं राज्य होतं. इंडिव्हिज्युअल डोंट मॅटर. इट इज द पार्टी दॅट मॅटर्स. तर त्यावेळी मी काँग्रेस सोडली पाहिजे होती. पण मी त्यावेळी काँग्रेस नाही सोडली. मी काँग्रेसच्या इंडिव्हिज्युअल्स बरोबर नाहीये. मी काँग्रेसच्या फिलॉसॉफी बरोबर आहे. नाही, तुम्ही जबाबदार कोणाला मानता की जी केस बनली, जेलमध्ये राहावं लागलं आणि आजपर्यंत केस चालू आहे, कोणाला हं. जबाबदार मानाल? मी जबाबदार मानेन आपल्या नशिबाला, की आमच्या आयुष्यामध्ये हे लिहिलं होतं, आमच्याबरोबर हे होणार आहे, सोबत हे होणार आहे. ते आपल्या इथे म्हण आहे ना, की जे व्हायचं ते होऊन राहतं. हे असं होणारच होतं, आम्हाला भोगायचं होतं. आमच्या नशिबात लिहिलेलं होतं, की हे होणार आहे तुमच्याबरोबर, तुम्हाला भोगावं लागेल, तुझा मुलगा जेलमध्ये जाईल. आम्ही सहन केलं. आम्ही जर कुणावर आरोप लावले, तर मग त्यातून आम्हाला काय मिळणार आहे? काय मिळेल? कमीत कमी जनतेला माहिती होईल की सत्य काय आहे. नाही, जनतेला माहिती आहे. त्यांना पुन्हा पुन्हा सांगायची गरज नाहीये. त्यांना चांगलं माहिती आहे, की मी काय आहे. माझ्या धर्मपत्नीचं किती काम आहे देशासाठी. आम्ही काय-काय केलंय सगळंच जनतेला माहिती आहे. जरा आम्ही विचार केला, आयुष्यामध्ये केवळ फुलंच फुलं आहे, काटे नाही आहेत. मग जेव्हा लाठी येतील, तेव्हा आम्हाला चालणं अवघड होईल. पण तुमच्या आयुष्यामध्ये जितके काटे आले, क्वचितच कोणाच्या आयुष्यामध्ये आले असतील. हो, ते सुद्धा आहे ना, की तो सुद्धा एक खूप चांगला शेर आहे. ये कांटों से भी निभा के जा रहा हूँ मैं, है नहीं? तर हे सुद्धा आहे. दत्तसाहेब, असं वाटतं की राजकारणामध्ये राहण्यासाठी बऱ्याचशा तडजोडी तुम्हाला कराव्या लागल्या. यावर बरेच असे प्रश्न आहेत, आरोप आहेत. खटला चालू राहील एका ब्रेकनंतर. आपकी अदालतमध्ये आज आपण जनतेच्या बाजूने खटला चालवत आहोत. फिल्म स्टार पासून पॉलिटिशियन बनलेले, कॅबिनेट मिनिस्टर बनलेल्या सुनील दत्त यांच्यावर. आपकी अदालतमध्ये सुनील दत्त यांच्यावर आरोप आहे की यांनी आपल्या कुटुंबासाठी तत्वांशी तडजोडी केल्या. मी तुमच्या हो. मुलीचा प्रिया दत्तचा एक इंटरव्ह्यू वाचला, ज्यामध्ये त्या म्हणाल्या होत्या की लहानपणी खूप स्ट्रिक्ट फादर होतात तुम्ही. सनसेट होताच मुलांना घरी यावं लागत होतं. टीव्ही एका लॉनमध्ये लागलेला होता, तो लिमिटेड टाइममध्ये बघू शकत होते. मला तर असं वाटतं असं प्रत्येक घरामध्ये व्हावं. कारण कसं आहे ना, मुलांना याची जाणीव नाही झाली पाहिजे, की हे मोठे आई-वडिलांची मुलं आहेत, की त्यांच्या खोल्यांमध्ये सुद्धा टीव्ही लागलाय, इकडे सुद्धा टीव्ही लागलाय. आणि आणि विशेष करून मला असं वाटतं, की जर मुलं संध्याकाळी घरी येतात, तर एक चांगलं वातावरण निर्माण झालं पाहिजे. पण तुम्हाला आणि असं नाही वाटत का की कुठेतरी मुलाच्या संस्कारामध्ये कमी राहिली? या मुली ज्या असतात ना, त्या जास्त डोसाईल असतात. मुलं थोडी अग्रेसिव्ह असतात. तर मी एक दिवस त्याला पकडलं होतं, कारण जे माझे यायचे प्रोड्युसर आणि जे सगळे लोक यायचे मला भेटायला, तर खूप पॅम्पर करायचे त्याला, की तो संजय दत्त आहे, सुनील दत्तचा मुलगा आहे. तर ते कित्येकदा बसल्या-बसल्या माझ्या ड्रॉइंग रूममध्ये ते सिगारेट प्यायचे, तर बाहेर ड्रॉइंग रूममध्ये बाहेर फेकायचे. तर एक दिवस मी पाहिलं, की हा तिथे बाहेर गार्डनमध्ये असा झोपलेला आणि खालून धूर येत होता. तर मी बघितलं, अरे हे काय आहे? तर मी त्याला पकडून असं खेचलं, तर पाहिलं की तो सिगारेट पित होता. असं त्याच्या बोटामध्ये सिगारेट होती.
तर मी म्हणालो, की मी मिसेस दत्तना म्हणालो, की "ही तर खूप मोठी अडचण आहे. हे तर फिल्ममध्ये जे लोक येतात, ते तर खराब करून टाकतील याला." तर मग आम्ही डिसाईड केलं, की चला याला आता सनावरला पाठवूया. तर आम्ही त्याला सनावरला पाठवलं, बोर्डिंग स्कूलमध्ये बोर्डिंग स्कूलमध्ये. ड्रग्ज त्यांनी घ्यायला सुरुवात केली, हां. जी सुद्धा खूप गंभीर समस्या होती. मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची त्याला सवय लागली, कारण तो आईच्या खूप जवळ होता. आईसुद्धा त्याच्या खूप जवळ होती. तर हा त्यांची डेथ सहन करू शकला नाही. कारण असं आणि बघा, ही सुद्धा काय गोष्ट आहे, की आम्ही त्यांना अमेरिकेवरून घेऊन आलो होतो. परत तेव्हा ब्रिच कँडीमध्ये मग आजारी पडली. ब्रिच कँडीमध्ये होती तेव्हा आणि मला आठवतं, की 7 मे 1981 मध्ये हे संजूचा सिनेमा रिलीज होणार होता. रॉकी जो रॉकी तो पहिला सिनेमा पहिला तुम्ही सिनेमा. बनवला. हो. आणि तुम्हाला माहिती आहे, की एका कलाकारासाठी तर पहिला सिनेमा म्हणजे एक असा असतो, की एक खूप मोठी गोष्ट असते त्याच्या आयुष्यातली. कलाकारासाठी खूप हो. मोठी आणि एका पित्यासाठी खूप मोठी, की मुलाचा हो, पहिला बरोबर सिनेमा आहे. येतोय. हं. तर ती माझी धर्मपत्नी मला म्हणत होती, की "हे बघा, मी तर त्याचा प्रीमियर बघायला नक्की जाणार आहे." तर मी म्हणालो, "ठीक आहे." मी डॉक्टरांकडनं परमिशन घेतली. मी ॲम्ब्युलन्सची अरेंजमेंट केली, स्ट्रेचरची आणि त्याची आपली व्हीलचेअरची अरेंजमेंटसुद्धा केली. म्हणाली, "मी माझ्या मुलाचा पिक्चर नक्कीच बघणार, प्रीमियर त्याचा." आम्ही तिकीटसुद्धा मी म्हणालो, की एक तिकीट जे आहे आपले जे देतात, त्यांनी दिली. तर आम्ही संजूबरोबर त्यांची सीट ठेवली. मी म्हणालो, "तुम्ही तर संजूबरोबरच बसा." तर 7thला होता त्याचा प्रीमियर आणि 3rd मेला ती गेली. तर आता त्याला माहीत नव्हतं, तो खूप यंग मुलगा होता त्यावेळी. त्याला माहीतच नव्हतं, की मी रडू, की मी आनंदी होऊ, की माझा सिनेमा रिलीज झालाय. तर या संभ्रमामध्ये तो आय थिंक त्याने हे सुरू केलं. अँड आय डोंट ब्लेम हिम बिकॉज कसं असतं, की कित्येक अशा वातावरणामध्ये लोक तर आत्महत्यासुद्धा करतात. एक इम्प्रेशन अ, त्यांच्याबद्दल, हं. संजयबद्दल पब्लिक माइंडमध्ये हे नक्कीच आहे, की जे अंडरवर्ल्डचे लोक आहेत, त्यांच्याशी कुठे ना कुठे त्यांचं कनेक्शन होतं. अंडरवर्ल्ड बरोबर माझे सुद्धा कनेक्शन होते. खोटं कशाला बोलू मी तुमच्याशी? मस्तान माझा खूप चांगला मित्र होता. अ, आणि करीमलाला माझा खूप चांगला मित्र होता. जो कलाकार आहे, तो तर सगळ्यांनाच भेटतो पण आणि दत्तसाहेब, ते जर ते कलाकाराचा वापर करायला लागले, नाही, जर वापर केला तर चुकीचं आहे. जर तो कलाकार त्याच्याबरोबर स्मगलिंग करत असेल, जर तो कलाकार त्यांच्याबरोबर मिळून लोकांची हत्या करत असेल, तर तो सुद्धा तसाच आहे जसे ते आहेत. परंतु जर एक कलाकार ते येतात, भेटतात, जर मस्तानी यायचा तो मला भेटायचा. अल्टिमेट त्याने पॉलिटिकल पार्टी बनवली. पॉलिटिकल पार्टी बनवून इलेक्शन लढलाय, तर हा माझा दोष आहे का? तुमच्याबद्दल कधीच कोणी बोट नाही उचललं. पण नाही ते संजयबद्दल तर नक्कीच बोट उचलले गेले. नाही, ते यामुळे की आजकाल बोट उचलणारे खूप वाढलेत. माफ करा. त्या काळी लोक अंडरस्टँड करत होते. अंडरस्टँड करत होते, की हा माणूस जो आहे तो असा असू शकत नाही. मी भेटायचो, ते यायचे पार्टीमध्ये, फिल्मी पार्टीमध्ये यायचे ते. हे सांगा, की ही हं. गोष्ट खरी आहे का, की नेहमीच तर हं. तुम्ही सांप्रदायिकतेच्या विरोधात लढाई लढल्यात. तुम्ही शिवसेनेचे विरोधी होता. परंतु संजय जेव्हा केस चालू होती, त्यावेळी जे सरकार होतं शिवसेनेचं, बीजेपीचं, त्यावेळी तुम्ही बाळ ठाकरे यांची मदत घेतली. बाळ ठाकरेजी हे माझे जुने मित्र आहेत. जेव्हा मी राजकारणामध्ये नव्हतो, त्या काळापासून मी त्यांना ओळखतो आणि ते माझा आदर करतात, मी त्यांचा आदर करतो आणि मी भेटलो त्यांना यासाठी कारण तेव्हा त्या काळात त्यांचं सरकार होतं. मिस्टर बाळ ठाकरे त्यांचं सरकार होतं आणि तुम्हाला आठवत असेल ते म्हणायचं की चावी माझ्याकडे आहे. तर ज्यांच्याकडे चावी असते रिमोट तेच कंट्रोल. हो, रिमोट हो. कंट्रोल माझ्याजवळ आहे आणि ज्याच्याकडे चावी असते, रिमोट कंट्रोल असतो त्याच्याकडेच माणूस जाईल ना आणि माझ्या मुलासाठी जर कोणी प्रॉब्लेममध्ये असेल, जर तो आजारी असेल, तर मी त्याला डॉक्टरकडे घेऊन जाणार ना. जर त्याला एखादा प्रॉब्लेम असेल, जर एखादा पॉलिटिकल प्रॉब्लेम असेल, तर मी त्याला पॉलिटिशियनकडेच घेऊन जाईन. तर हेच तर कारण होतं. तुम्हाला नाही वाटलं का, की कुठेतरी तत्वांशी तडजोड करावी नाही, लागली अजिबात म्हणून? नाही. एकतर मी असतो तर मी त्यांची पार्टी जॉइन केली असती, की ठीक आहे, तुम्ही माझ्या मुलाची मदत केली आहे, मी शिवसेना जॉइन करीन. तेव्हाच तर मग तत्वांबरोबर तडजोड मी केली तर असं असं म्हणता ऐकलं, येईल. की जेव्हा पुढचं इलेक्शन झालं, तेव्हा हं. तुम्ही यासाठी इलेक्शन लढला नाहीत, कारण बाळ ठाकरे यांनी नाही नाही, सांगितलेलं. नाही. आता आता मी का लढली, ते त्यांच्या कॅन्डिडेटच्या विरोधात लढली आहे. 2-2 इलेक्शन लढली आहेत आता. 99चे सुद्धा आणि आता सुद्धा. परंतु त्यावेळी तर लढला नाही, नव्हता. त्यावेळी मी यासाठी लढलो नाही, कारण मी माझ्या लीडरशिप बरोबर सहमत होतो. हे माझं कारण होतं. कारण मला असं वाटलं होतं, की ही वेळ बरोबर नाहीये. मी पार्टी नाही सोडली.
परंतु मला अजून सुद्धा आठवतंय की नरसिंह रावजींना मी हॉस्पिटलमध्ये होतो. ते म्हणाले की तुझं नाव अनाऊन्स करतोय आणि मी त्यांना म्हणालो मी इलेक्शन नाही लढणार. आणि हे मिस्टर बाळ ठाकरे अकॉर्डिंग टू मी माझ्या मते ते चांगले लीडर आहेत. त्यांनी कुठलीच अशी कंडिशन घातली नव्हती मला की हे बघ मी हे करतोय तर तू इलेक्शन लढू नकोस. माझ्या मते ते छोटा माणूस असा विचार करतो, बाळ ठाकरे असा विचार नाही करत. पण तुमच्या पार्टीमध्ये असे लोक होते ज्यांची इच्छा नव्हती की तुम्ही निवडणूक लढावी. मला माहिती आहे की तसे काही लोक होते माझ्या पार्टीमध्ये ज्यांना मला स्वतःलाच हरवायचं होतं. आज तेच नेता पुन्हा तुमच्या पार्टी बरोबर एकत्र येऊन निवडणूक नाही, लढवत आहेत. मी कुठल्या नेत्याबद्दल नाही बोललो. मी कुठल्या नेत्याबद्दल नाही. तुम्ही का माझ्याकडे नाही करवताय? मी बोलतोय मला हो. त्यावेळी जे तुमच्या पार्टीचे लीडर होते महाराष्ट्रामध्ये, हां. जर तुम्ही नाव घेत नाही आहात तर मी सुद्धा घेत नाही. हं. पण खरं हे आहे की त्यावेळी जे तुमच्या पार्टीचे नेता होते महाराष्ट्रामध्ये, ते परत तुमच्या पार्टी बरोबर एकत्र येऊन निवडणूक लढवत आहेत. हा डिसिजन पॉलिटिकल पार्टीचा होता, त्यांच्या लीडरचा होता. मी ग्रेट लीडर नाहीये. मी तर स्वभावाने शिपाई आहे. तुम्हाला तर माहिती आहे. दत्तसाहेब, सिनेमांमध्ये तुम्ही सक्सेसफुल झाला, राजकारणामध्ये सक्सेसफुल झालात, पण जेव्हापासून स्पोर्ट्स मिनिस्टर बनलात, स्पोर्ट्सचे भागीदार नक्कीच झालात. या संदर्भात जनतेच्या मनात बरेचसे प्रश्न आहेत, आरोप आहेत. खटला चालूच ठेवू एका ब्रेक नंतर. आपकी अदालतमध्ये आज प्रश्नांच्या आणि आरोपाच्या घेऱ्यामध्ये आहेत स्पोर्ट्स मिनिस्टर सुनील दत्त. आपकी अदालतमध्ये स्पोर्ट्स मिनिस्टर सुनील दत्त यांच्यावर आरोप आहे की यांच्या शासन काळामध्ये खेळाची वाईट अवस्था आहे. दत्तसाहेब, ज्या दिवशी स्पोर्ट्स मिनिस्टर बनला होता तुम्ही म्हणाला होतात की सगळ्यांची बातमी घेईन, सगळ्या फेडरेशनकडून हिशोब घेईन, त्यांना मार्गावर आणीन. परंतु 3 महिन्यानंतर तुम्ही बदललात. तुम्ही म्हणताय जे सगळे फेडरेशन आहेत ते ऑटोनॉमस बॉडी आहे, तुम्ही काहीच करू शकत नाही. ते ऑटोनॉमस तर आहेत, हे तर मान्य करावे लागेल. मी त्यांना भेटतो सुद्धा. आता मी माझं मत आहे की खूप फेडरेशनच्या चीफना भेटलोय. त्यांच्याकडनं त्यांचा फीडबॅक घेतोय मी. कारण जे 15-20 वर्षांपासून, 30 वर्षांपासून जी फेडरेशनची लागलेली आहे, तर एकदम त्यांचा दिशा बदलणं अवघड गोष्ट आहे लोकशाहीमध्ये. कारण मी डिक्टेटर तर नाहीये. नाही, मी म्हणालो की नथिंग टू डू, आता चला संपलंय, मी नवीन बनवतोय. तर तुम्हीच म्हणाल की सुनील दत्त डिक्टेटर बनलाय. तर हे तर जर मी आता यांच्यासाठी तुम्ही डिक्टेटर बनलात जरी तरी जनता खूप हो, खुश होईल. अच्छा खुश होईल. बरं ठीक आहे. जितकेही स्पोर्ट्स फेडरेशन आहेत ते सगळेच्या सगळे मोठमोठ्या पॉलिटिकल लीडर्सच्या हातामध्ये आहेत. प्रियरंजन राजमुंशी 10 वर्षापासून फुटबॉल फेडरेशनचे चेअरमॅन बनलेले आहेत. तुमच्या काँग्रेस पार्टीचे नेता आहेत, कॅबिनेट मिनिस्टर आहेत. हो, हो. परंतु फुटबॉलमध्ये आपला देश 143व्या नंबरवर आहे. हो. विजयकुमार मल्होत्रा बीजेपीचे खूप मोठे लीडर आहेत. आर्चरीमध्ये लीडर बनलेले आहेत. हो, हो, आजपर्यंत हो. आपण कधी एक बाण निशाण्याला लागला नाही. अच्छा. जगदीश टायटलर आहेत, ते ज्युडो फेडरेशनचे अध्यक्ष बनले आहेत. सुरेश कलमाडी आहेत, ते ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष बनले आहेत. ते ॲथलेटिक्सचे सुद्धा अध्यक्ष आहेत. कुठलंही तुम्ही स्पोर्ट्स फेडरेशन उचलून बघा, त्याच्या लीडरशिपमध्ये बसलेला कोणीतरी नेता सापडेल. तुम्ही माझ्यावर उपकार का नाही करत? तुम्ही असं करा की सगळ्या नेत्यांना इथे बोलवा, या महारथींना त्यांचा इंटरव्ह्यू करा. ते मला सगळे काय इतके विचारताय? भक्कम मडकी आहेत दत्तसाहेब की काही परिणाम नाही होणार नाही नाही त्यांच्यावर. नाही नाही, असं तुम्ही त्या मडक्यांमधूनच पाणी काढाल, तर हे तर मला माहिती आहे. हो, तुम्ही विचारा. हा, बोला. You have, when I say you, mean the people humiliated Dhanraj Pillai, who paid a 4th Olympic. Not very many people have done. What action have you taken? The people who disarmed, the people who made him to sit down. ही गोष्ट खरी आहे का दत्तसाहेब की जेव्हा लोक धनराज पिल्ले यांना रडताना बघतात तेव्हा खूप त्रास होतो आणि वाटतं की तुमच्यासारख्या माणसाने कमीत कमी काहीतरी करावं. मी तिरस्कार करतो स्वतःचा. माहितीये का, कुठल्याही अपमानित झालेला ॲथलीट, जर मला अशी भावना आली की एखादा ॲथलीट अपमानित झालाय, मी कधीच जाणार नाही त्या गावी. कारण मी तिथे गेलो तर त्या गावी मी प्रत्येक ॲथलीटला तिथे भेटलो. मी ग्राउंडवर खाली बसलो होतो आणि ती मॅच बघत होतो. ती मॅच लिएंडर आणि लिएंडर भूपती, पेस. ते जेव्हा तिथे खेळत होते पहिल्या मॅचला, मी जमिनीवर बसलो होतो पण तिथे. दत्तसाहेब, मी जी रिपोर्ट वाचली आहे त्यामध्ये असं समजलं की तुम्हाला सुद्धा अपमानित केलं गेलं होतं. तुमची सुद्धा राहण्याची जागा, जे मेन कॉम्प्लेक्स होतं त्यापासून खूप लांब एका हॉटेलमध्ये होती. नाही, ते अत्यंत वेगळं प्रकरण आहे. आय डोंट हॅव एनी कॉम्प्लेक्स. त्यामुळेच तर मी पण हे तिथे खरं आहे की नाही? नाही, आय वॉज स्टेइंग इन डिफरंट हॉटेल ऑल टुगेदर. जे खेळाडू तिथे गेले होते ते असं म्हणाले की पहिल्यांदा कोणीतरी मिनिस्टर असा होता जो खेळाडूंना त्यांना बोलवून त्यांच्याबरोबर फोटोज काढत होता. ते म्हणाले की पहिल्यांदा कोणीतरी मिनिस्टर असा होता जो खेळाडूंबरोबर मिळून मिसळून होता, बरोबर. त्यांचा उत्साह वाढवत होता. हो, ही अगदी गोष्ट बरोबर. खरी आहे का? म्हणूनच तुमच्याकडून अपेक्षा आहे
त्या खेळाडूंना अपेक्षा आहे, जनतेला अपेक्षा आहे, की कमीत कमी तुम्ही काहीतरी ऍक्शन त्याला जरा वेळ लागतो जेव्हा गोष्टी योग्य नसतात. तुम्ही एका रात्रीत एखादी इमारत बांधू नाही शकत. साधारण 2-3 वर्ष लागली असतील ही सुंदर वस्तू बनवायला. तुम्ही त्यांना म्हणाला की एका दिवसात हे बनवा, तर हे शक्य नाही होणार. सर, माझा प्रश्न असा आहे की ऑलिम्पिकच्या काही दिवस आधी हॉकीच्या कोचला हटवलं गेलं की भारतीय टीमचं प्रदर्शन चांगलं होत नाहीये आणि आता फॉरेन कोच ठेवला जाईल. पण आज आम्ही बघतोय की त्याच हॉकी कोचला द्रोणाचार्य अवॉर्ड दिलं जाते. तर त्या कोचचं प्रदर्शन चांगलं होतं की खराब होतं? म्हणजे कुठल्या बेसिसवर त्यांना द्रोणाचार्य अवॉर्ड दिलं जातं? हा खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारलाय. हो. कसं होतं की जेव्हा अवॉर्ड देतात ना, ते मिनिस्टर देत नाहीत. मिनिस्टर कमिटीज बनवतो. ॲज अ मिनिस्टर लोकशाहीमध्ये मी त्यांना नाही सांगू शकत. जर माझ्यावर असेल तर मी तर कमिटीच बनवणार नाही. जर मी कमिटी बनवली, ही कमिटीची जबाबदारी आहे की ते कोणाला निवडतील कोणाला नाही. आणि माझ्या मते जर तुम्ही मला विचाराल तर हे चुकीचं सिलेक्शन आहे माझ्यासाठी तरी. दत्त साहेब, जर हो. तुम्ही इतके हेल्पलेस दिसाल, हो. मग जनतेला खूप त्रास होईल त्याचा. नाही हेल्पलेस नाहीये. हे बघा, There- मी म्हणतोय देअर इज ऑलवेज लॉजिक अबाउट. हे बघा काय होतं ना, की जेव्हा जर तुम्ही म्हणाल हे 2 गोष्टी असतात. जर मी म्हणालो की मी जे म्हणेल तेच योग्य असेल. कसं आहे की आता बघा जेव्हा अर्जुन अवॉर्ड झालं आहे त्यामध्ये माझं काहीच नाही. आम्ही कमिटी बनवली. कमिटीमध्ये तुम्ही स्वतःला माहिती आहे की कमिटीमध्ये जर मी इंटरफेअर केलं, आधी आमचं ते होतं आणि नाही ते दत्त साहेब, नंतर जसं आता कमीत हा. कमी तुम्ही स्पोर्ट्सच्या पॉलिसीज अशा बनवाव्या हो. ज्यामध्ये कोचचं सिलेक्शन योग्य प्रकारे होईल, ज्यामध्ये खेळाडूंना फॅसिलिटीज चांगल्या प्रकारे, ज्याच्यामध्ये अवॉर्डचं निर्धारण कमीत कमी चांगल्या प्रकारे होईल. जर तुम्ही त्याची पॉलिसी बदलली तर मग कुठलीच कमिटी काही करू शकणार नाही. हे बघा काय होतं की कोचचं सिलेक्शन माझ्यावर नाहीये. कारण मी गेममध्ये एक्सपर्ट नाहीये. मी मिनिस्टर आहे. आज कोणी मिनिस्टर बनलं आणि असं म्हणाला की मी बॉक्सिंगला जातो, मला माहिती आहे की चांगला कोच कोण आहे, तर हे चुकीचं आहे मिनिस्ट्रीच्या बाजूने. जर मी स्वतः बॉक्सर आहे तर त्याच वेळी मला कळेल. आता जसं मी फिल्मी जगात आहे, अच्छा जर मी फिल्मी जगाबद्दल तसं काही असेल तर मी म्हणेन की फलाना डिरेक्टर चांगला आहे, हा माणूस चांगला आहे, कारण मी त्या प्रोफेशनमधून आहे. परंतु जर तुम्ही असं म्हणाला की मला बॉक्सिंगबद्दल मला सगळं काही माहिती आहे, मला हॉकीबद्दल सुद्धा माहिती आहे, मला फुटबॉलबद्दल सुद्धा माहिती आहे, तर मग फेडरेशनची गरजच काय आहे? नाही. हे सगळं बघा, काही मीच करेन. सगळे जे नेता आहेत हा. त्यांना फुटबॉल सुद्धा माहिती आहे, क्रिकेट सुद्धा माहिती आहे, हॉकी सुद्धा माहिती आहे. तुम्ही नाही. विचार करा दत्त साहेब, जर हेच पॉलिटिकल लीडर उद्या जर सिनेमा बनवायला लागले तर काय होईल? नाही. प्रश्न असा आहे की मी दुसऱ्या नेत्यांबद्दल बोलत नाहीये, मी माझ्याबद्दल बोलतोय. दत्त साहेब, मी तुम्हाला दावा करून हो, सांगू बोला. शकतो, जो माणूस फुटबॉल फेडरेशन मध्ये आहे त्याला फुटबॉल खेळायला येत नाही, जो हॉकी फेडरेशन मध्ये आहे त्याला हॉकी येत नाही, जो माणूस बॉक्सिंग फेडरेशन मध्ये त्याने कधी एक ठोसा सुद्धा मारला नसेल. हो मग काय झालं काय? ते इलेक्ट कसे होतात मग? हे लोक त्यांनी स्वतःचं एक जाळं बनवलेलं आहे आणि त्यांना केवळ हे माहिती आहे की मंत्रीजींकडून आणि ब्युरोक्रॅट्स कडून काम कसं करून घ्यायचंय, म्हणून ते फेडरेशन मध्ये आहे. मी तुमच्याशी सहमत नाहीये. हे मंत्रीजी, प्रश्न असा निर्माण होतो की सडन नॉर्म्स आहेत, ते त्यांचे स्वतःचे लोक जे ते सिलेक्ट करतात, त्यांचे स्वतःचे एक्सपर्ट आहेत जे सिलेक्ट. आज जर हे फेडरेशन जे आहे, तुमच्या ऑलिम्पिकचे जे कलमाडी आहेत, त्यांचा जनरल सेक्रेटरी जो आहे तो स्वतः एक शूटर आहे, त्याला अवॉर्ड मिळालाय. तो हे स्वतः तर शूटर बघा, आहे. शोपीस 2-4 ठेवतात. हो, पण ते तर त्यामध्ये शोपीस तिथे नक्कीच ठेवतात हो, दाखवण्यासाठी. अशाच प्रकारे हॉकी. तुम्ही एकदम बरोबर बोलला. हा बोला. 2-3 असे दाखवण्यासाठी शोपीस ठेवतात, परंतु अच्छा. खरं म्हणजे जे कंट्रोल करतायत त्यांचं स्पोर्ट्सशी काही देणं घेणं नाहीये आणि ही गोष्ट प्रत्येक खेळासाठी आहे. नाही मी सांगतो तुम्हाला, जर त्यांचं काही देणं घेणं नाहीये, फेडरेशन एकतर आपण फेडरेशन चेंज करावं, त्यांची कॉन्सेप्ट नक्कीच चेंज करायला आणि पाहिजे. मग कारण या जेवढ्या फेडरेशन आहेत यांना चालवणाऱ्यांचा सगळा वेळ या गोष्टीमध्ये नाही जात की खेळाडूंनी कसं प्रोग्रेस करावं, त्यांनी कशी फॉरेन ट्रिप करावी यावर त्यांचं लक्ष असतं. आम्ही या सगळ्यांना भेटतोय, फेडरेशनच्या चीफला भेटतोय, त्यांच्या सेक्रेटरीला भेटतोय, त्यांचे ओपिनियन्स घेतोय. कारण या गोष्टी ज्या होतात, या गोष्टी अशा नाही आहेत की ओव्हरनाईट तुम्ही या गोष्टी बदलून टाकाव्या. आधी त्याची माहिती घ्यावी लागते, पाहावं लागेल की त्यांचे पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहेत, आपले पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहेत. मग एक ते पॉलिसी बनते आणि पॉलिसी बनवून त्याच्यानंतर इम्प्लिमेंटेशन होतं. हे तर खूप चांगलं आहे की तुम्हा लोकांना हे सगळं जाणवतंय की हे फेडरेशन जितकी काही आहेत त्यांच्यामध्ये काहीतरी कमी आहे, काहीतरी आहे, त्यांना कसं दूर करायचं, म्हणजे सगळ्यात जास्त बेनिफिट जे आहेत ते आपल्या प्लेयर्सला मिळतील. जर तुम्ही स्पोर्ट्समनना भेटलात जे खरंच खेळत असतात आणि जिथे ते फेडरेशनचे लोक बसलेले नसतील, तेव्हा तुम्हाला वस्तुस्थिती लक्षात येईल. स्पोर्ट्समॅनना भेटले, आपले राठोडजी म्हणाले, त्यांनी स्टेटमेंट दिलं
की हे जे सगळे फेडरेशन्स आहेत ते ते अतिशय चांगले आहेत. त्यांना खूप मदत केली आहे. ते असं म्हणालेत. एक एक हं? एक एक्सेप्शनल केस असू नाही शकते. मी म्हणतोय की हे असं, परंतु एक गोष्ट मी सांगतो तुम्हाला की या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत, की आपण त्याची माहिती घेऊन त्यामध्ये रिफॉर्म्स आणावे. रिफॉर्म्स असे असे आणावे ज्यामुळे की बेनिफिट मिळेल आपल्या या खेळाडूंना. हे बघा दत्तसाहेब, 100 करोडच्या देशामध्ये एक मेडल येतं. ही देशासाठी तर एक लाजिरवाणी गोष्ट आहेच आहे. नाही, परंतु विचित्र आहे. विचित्र आहे, की नाही, प्रश्न असा आहे, की माझा असा विचार आहे, की दिस इज नॉट फेअर ऑन युअर पार्ट, की जो व्यक्ती 3 महिन्यांमध्ये बनवला मंत्री आणि तुम्ही त्याला म्हणतायत, की ओव्हरनाईट गोष्टी नाही, बदलल्या तर तुम्हाला ओव्हरनाईट बदलायला तर सांगत नाही आहोत, हं. परंतु कारण तुम्ही कोणा तुमच्यासारखे दुसऱ्याला घेऊन या, जो 3 महिन्यांमध्ये गोष्टी बदलेल. मग मी आय विल सेल्यूट नाही, द गाईज. तुमच्यासारखे तुम्हा कारण- सगळ्यांमध्ये जे बसलेले आहेत ते त्यांनी यावं माझ्याबरोबर यावं. जे ते सांगतील ते मी करेन आणि त्यांनी गोष्टी बदलल्या तर आय विल सेल्यूट दॅट मॅन. आय विल पुट हिम ऑन माय साहेब, चेस्ट. तुम्ही हे नाही, वचन देऊ नाही, शकता की तुम्ही हे करण्याचा प्रयत्न कराल. नाही, हे बघा, मी चालत नाहीये का? आता बघा की आणि कुठल्याही मिनिस्टरने नेहरू सेंटरमध्ये जाऊन व्हिजिट केली होती का? तुम्ही मला सांगा. आता मी विचारू शकतो तुम्हाला प्रश्न? नक्कीच विचारू शकता. मग ठीक आहे. तुम्ही मला सांगा की कुठल्या स्पोर्ट्स मिनिस्टरने नेहरू स्टेडियममध्ये जाऊन बघितलं की कुठल्या परिस्थितीमध्ये हे आपले ऑलिम्पियन राहतात. आता जाऊन बघा, परिस्थिती बघा तिथली. तुम्ही तिथे जाऊन बघा आणि तुमच्या कॅमेरामॅनलाही पाठवा आणि तुम्ही तिथे बघा काय कंडिशन्स आहे तिकडे. इम्प्रूव्हमेंट तिकडे काय आहे. आम्ही आज ऑलिम्पिकबद्दल जर प्लेयर्सबद्दल विचार नसता केला तर मी $50 त्यांचे वाढवले का असते? कारण मला माहिती आहे की या गोष्टी चुकीच्या झाल्या आहेत, होत आहेत. त्यांना सुधारण्यासाठी यू कांट एक्सपेक्ट अ मिनिस्टर ओव्हरनाईट ही बिकम समथिंग. जर मी बादशाह असतो, मी डिक्टेटर असतो, मी सगळ्यांना बाहेर काढलं असतं, मी सगळ्या स्टाफला चेंज केलं असतं, सगळ्याच गोष्टी बदलल्या असत्या. पण असं तर होत नाही लोकशाहीमध्ये. तुम्हीच मला शिव्या द्याल की तुम्ही सगळे मला शिव्या द्याल की सुनील दत्त स्वतःला काय समजतो, डिक्टेटर बनतोय का? नाही दत्तसाहेब, जर या बरोबर ना? स्पोर्ट्सला सुधारण्यासाठी तुम्ही डिक्टेटर बनलात तर जनता कौतुक करेल नाही तुमचं. ते कुठलाही नाही, ते कुठलाही असं प्रश्न नाही नाही होत. विचार. नाही, असं नाही होत. असं नाही होत. या अशा चुकीच्या गोष्टी नका शिकवू यांना. तर सगळ्यांना वाटेल डिक्टेटर बनावं. हे होते जनतेचे आरोप आणि प्रश्न स्पोर्ट्स मिनिस्टर आणि फिल्म स्टार सुनील दत्त यांच्यावर. आता वेळ आहे आजच्या कारवाईवर जनतेचे जज वाय.सी. हालन यांच्या निर्णयाची. लावलेले चार्जेस आणि विद्वान वकिलांचे युक्तिवाद लक्षात घेऊन अदालत या निर्णयावर पोहोचतेय की सुनील दत्त यांच्यावर चार्जेस जास्त करून सिद्ध होऊ शकले नाहीयेत. जर तुम्ही स्वतःला प्रमोट केलंय तर तो प्रत्येकाचा हक्क आहे. जर कुणाला नुकसान पोहोचवलेलं नसेल तर हे सिद्ध होऊ शकलेलं नाहीये की यांनी बेकायदेशीर पद्धतीने स्वतःला प्रमोट केलंय. राजकारणामध्ये मिसफिट असणं आतापर्यंत पूर्णपणे सिद्ध झालेलं नाही. जर तुम्ही तुमच्या कामाने आणि नावाने एका मोठ्या पॉलिटिकल स्ट्रगल नंतर मिनिस्टर बनले आहात तर हे मिसफिट नाहीये. मुलाला कायद्याच्या चौकटीमध्ये ठेवून प्रोटेक्ट करणं प्रत्येक बापाचं कर्तव्य आहे. हे सिद्ध होऊ शकलेलं नाहीये की तुम्ही बेकायदेशीर पद्धतीने संजय दत्तला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ही अदालत सुनील दत्तना निर्दोष मुक्त करते आणि ही सुद्धा आशा करते की हे स्पोर्ट्सला पॉलिटिक्सपासून नक्कीच वेगळे ठेवतील आणि प्रोएक्टिव्ह मिनिस्टर सारखं काम करतील. थँक्यू जय साहेब. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवला फिल्म स्टार आणि पॉलिटिशियन सुनील दत्त यांच्यावर. या आशेबरोबर की सुनील दत्त स्पोर्ट्सची अवस्था सुधारतील आणि पुढच्या वेळी जेव्हा भारतीय टीम ऑलिम्पिकमध्ये जाईल तेव्हा जास्त मेडल घेऊन परत येईल. या विश्वासाबरोबर आजचा प्रोग्राम इथेच संपवूयात. पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूयात आपकी अदालतमध्ये एक नवीन खटला घेऊन. तोपर्यंत नमस्कार.